उल्हासनगर शहरातील जी निवडणूक आहे आता त्याला वेगळं वळण लागलेलं आहे. कुठे हाणामारी होत आहेत तर कुठे बाचाबाची देखील होत आहेत. अशातच प्रभाग क्रमांक 15 येथील भारतीय जनता पक्षाने लावलेल्या ज्या पट्ट्या होत्या आणि जे झेंडे बॅनर होते ते आता जाळण्यात आलेले आहे. त्यामुळे आता एक वेगळं वळण लागलेलं आहे. सोबतच या प्रभागातील जे प्रकार घडला त्याबद्दल बोलताना धनंजय बोरारे यांनी सांगितले की विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्यामुळे ते आता हे कृत्य करत आहेत. मुळात हे कृत्य करणारे माजी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे. संबंधित बाबतीत बोलताना कमल पंजाबी यांनी सांगितले की त्यांनी का आणि कशा प्रकारे ते बॅनर किंवा ते पट्ट्या का जाळल्या, कारण की ते गेली अनेक वर्ष झाले या भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते. त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता समज तुमच्याकडून असं झालेलं आहे आणि नक्कीच आता विरोधी पक्षाकडे पक्षासाठीच करतात ते. आता या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणजे तो हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी केलेले विरोधी पक्षाचे त्यांच्या इशाऱ्यावर किंवा त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या इशाऱ्यावर केलेले आम्हाला तुमच्याकडून समजलं नव्हते. नक्कीच पोलीस त्याच्यावर कारवाई करतायत, योग्य ती कारवाई करावी जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य इतर ठिकाणी शहरामध्ये कुठं होऊ नये आणि त्यामुळं लोकांच्या भावना दुखून वेगळाच एक अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस खबरदारी घेतील याची मला खात्री आहे. भाजप ह्या अशा कारवाई करावी अशी मागणी करणार. हो नक्कीच जशी मी पक्ष लेवलला कारवाई करणार आहे, कारण असं होणं बरोबर नाही. पक्षश्रेष्ठी त्याची दखल घेते याची मला खात्री आहे. याबाबत वरिष्ठांची चर्चा होती, वरिष्ठांच्या कानावर सकाळीच घातलेले की अशा प्रकारे झालेले त्यांनी त्याची दखल घेतली. के बात करनी चाहिए थी. जो बाहर से आए उनकी सुनेंगे और हमारे ऊपर एफआईआर दाखिल कर देंगे, ये कहीं तक भी ठीक नहीं है. तो मेरा ये है कि ये जो हुआ है तो पार्टी ने हमको यही सिखाया है, जो एक्शन हुआ है, जो एक्शन मेरे घर पे आके 40, 50, 45 लोग जाके मस्ती करके जा रहे हैं, हंस के जा रहे हैं मेरी मम्मी के सामने, मेरी वाइफ के सामने जो मस्ती करके जा रहे हैं. पार्टी ने हमको पहले दिन से यही सिखाया है कि हम कभी किसका सहन करेंगे नहीं, जो करेगा उसको छोड़ेंगे भी नहीं. तो ये उसका रिएक्शन था और मेरा यही बोलना है कि पार्टी को एक बार हमसे विचार करना चाहिए था. ये एफआईआर होने से पहले हमसे बात करनी चाहिए थी. और दुख इस बात का है सबसे ज्यादा, ये वो लोग हैं जो 2024 की इलेक्शन में मशाल लेके चले थे कमल को जलाने के लिए. आज ये मेरे को बता रहे कमल ने कमल को क्यों जलाया. तो मैं ये समझता हूं कि ये कहीं पे भी ठीक नहीं है कि ये मेरे नाम से जो राजनीति कर रहे हैं अभी यहाँ पे